आदर ही अशी गोष्ट नाहीये ज्याची तुम्ही जीवनात कधी मागणी करावी. तुम्ही तो फक्त कमावू शकता, अगदी कोणीही असो. पालक असू दे की शिक्षक असू दे की आध्यात्मक गुरु की राजकारणी नेते किंवा देव स्वतः खाली आला आणि काहीतरी वेड्यासारखं बोलला, त्याला प्रश्न करता आला पाहिजे. जेव्हा तुमच्यावर अशी जबाबदारी असते, तुम्हाला खात्री केली पाहिजे की फक्त सत्याला अधिकार असला पाहिजे. अधिकार आहे म्हणून सत्य आहे असं नाही. सद्गुरू, तुम्ही काय सांगाल की आम्ही अधिकार असणाऱ्यांना योग्य रीतीने प्रश्न कसे विचारावे, त्यांचा अनादर न करता? कारण आमच्या लहानपणापासून आम्हाला मोठ्यांचं ऐकायला शिकवलं गेलंय, कारण त्यांना जास्त माहिती आहे आणि ते बरोबर आहेत. पण ते सुद्धा माणसं आहेत आणि त्यांच्याकडून चुका होणं शक्य आहे किंवा निर्णय घेताना ते चुका करू शकतात. तर तुम्हाला वाटतं का, म्हणजे मी फक्त पालकांच्या संदर्भात बोलत नाहीये, ते राजकारणी असू शकतात, तज्ज्ञ असू शकतात, शास्त्रज्ञ असू शकतात, मी सुद्धा आध्यात्मिक गुरु सुद्धा. आम्ही त्यांना प्रश्न कसे विचारावे जेणेकरून ते पारंपरिक चौकटीच्या पलीकडे पाहू शकतील, तुम्ही आत्ता करताय तसंच. अनादर न करता? मला कळतंय, पण हे शक्य आहे की ते त्यांच्या अधिकाराला आव्हान दिल्यासारखं वाटतं. आदर ही अशी गोष्ट नाहीये ज्याची तुम्ही कधीही मागणी करावी तुमच्या आयुष्यात. कृपया कधीच असला फालतूपणा करू नका की तुम्ही आदर मागताय. तुम्ही फक्त तो कमवू शकता. तुम्ही त्याची मागणी करू शकत नाही. मागणी केली की ते कुरूप बनतं, हो की नाही? तर तुम्ही कोणापेक्षा तरी एक पायरी वर उभं राहता आणि आदराची मागणी करता. किंवा एकमेव फालतू गोष्ट जी तुम्ही केली आहे ती म्हणजे तुम्ही काही वर्ष कोणाच्या तरी आधी आलात आणि तुम्ही मागणी करता की मी सिनियर आहे. हे कॉलेजमध्ये सुद्धा होत असेल ना? मी एका वर्षाने सिनियर आहे, तू माझा आदर केला पाहिजेस. फक्त एक वर्ष आधी मी कॉलेजमध्ये आलोय आणि आता मी सिनियर आहे, ठीक आहे? तर ही एक दुर्दैवी परिस्थिती आहे जी जगामध्ये भक्कमपणे रूढ झाली आहे की धर्माच्या नावावर, अधिकाराच्या नावावर, पालकत्वाच्या नावावर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे आपण हे स्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. अधिकार आहे म्हणून सत्य आहे. No, authority is not the truth. Truth is the only authority. नाही, अधिकार आहे म्हणून सत्य नाहीये, फक्त सत्यालाच अधिकार आहे. म्हणूनच युथ अँड ट्रूथ. फक्त सत्यालाच अधिकार आहे, दुसऱ्या कोणालाच अधिकार नाहीये. म्हणून जर मी प्रश्न विचारला तर कोणीतरी घाबरतं. हे बघा, जर तुम्ही प्रश्न विचारला आणि कोणीतरी घाबरलं याचा अर्थ त्यांना उत्तर माहीत नाहीये. समजा तुम्ही जाऊन परीक्षेला बसलात आणि प्रश्नपत्रिकेकडे बघितलं, तुम्हाला काहीच येत नाही, तुम्ही घाबरता की नाही? अगदी तसंच ते घाबरतायत. कसं कळत नाही तुम्हाला? हॅलो. त्यांनी तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली, तुम्हाला काहीच माहीत नाही, तुम्ही घाबरता की नाही? तर ते सुद्धा घाबरतायत. तर तुम्हाला ते कळलं पाहिजे आणि तुम्ही थोडं समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता आणि कोणीतरी घाबरतं म्हणजे साहजिकच त्यांच्याकडे उत्तर नाहीये. तर तुम्ही त्यांना समजून घेतलं पाहिजे, कारण ते तुमचे सिनियर आहेत. ते तुमच्या आधी आले, पण त्यांना तुमच्यापेक्षा जास्त कळत नाहीये म्हणून ते थोडं घाबरत आहेत. कृपया सूट द्या त्यांना थोडी. काय करायचं? ते तुमच्यापेक्षा थोडे मोठे झालेत. पण त्याच वेळी कोणीही या गोष्टीला बळी पडण्याची गरज नाहीये. ठीक आहे, लोकांशी वाद घालण्याची गरज नाहीये. एक प्रश्न, पहिली गोष्ट म्हणजे हे बघा, प्रश्न हे एक साधन आहे. प्रश्न हे एक साधन आहे थोडं खोलवर शोधण्यासाठी, नाही का? हॅलो. पण कोणीतरी प्रश्न विचारतंय स्वतःचाच मुद्दा सिद्ध करायला, हे चांगलं नाहीये. म्हणून तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तुमच्या पालकांना किंवा कोणाला प्रश्न विचारू नका. नाही, प्रश्न विचारा, खरंच तुम्हाला प्रश्न पडलाय म्हणून. तर लोक मला विचारत होती, सद्गुरू, कोणत्या प्रकारचे प्रश्न आम्ही विचारू शकतो आणि कुठले नाही? मी म्हणालो, मूर्खातला मूर्ख प्रश्न जरी तुम्हाला असला, तो तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल तर तो माझ्यासाठी असणारच. जर तुम्हाला त्याचं काही नसेल तर अशा फालतू गोष्टी विचारू नका, मला सुद्धा काही घेणं देणं नाहीये. पण जर तो तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल, कदाचित तो वेडपट प्रश्न असेल, कोणाला तरी वेडपट वाटेल तो, जर त्याचा तुमच्या जीवनात अर्थ असेल, महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, तर कृपया खात्री करा तुमचे प्रश्न खरे आहेत.
मग तो तुम्ही तुमच्या पालकांना विचारताय की राजकारण्याला की आध्यात्मिक नेत्याला, कोणाला विचारताय, काही फरक पडत नाही. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा तुम्हाला हे कळलं पाहिजे, प्रश्न विचारण्याचा उद्देश हा स्वतःचा विकास करणं आहे. तुम्हाला जे माहीत नाहीये, तुम्ही अशा प्रदेशात प्रवेश करताय, हीच संकल्पना आहे प्रश्न विचारण्यामागची. पण तुम्ही प्रश्न विचारता ते त्यांना मूर्ख ठरवण्यासाठी, म्हणून ते कदाचित चिडत असतील. तुम्ही त्यांच्या प्रदेशात पाऊल ठेवताय. पण तुम्ही खात्री केली पाहिजे की तुमच्या आयुष्यात, कारण तुमचं जीवन फक्त तुमच्या जीवनाबद्दल नाही आहे, तुम्ही तुमचं जीवन कसं जगता हे या जगाचं स्वरूप ठरवेल, हो की नाही? जेव्हा तुमच्याकडे अशी जबाबदारी असते, तुम्ही खात्री केली पाहिजे की फक्त सत्याला अधिकार आहे. अधिकार हे सत्य नाही आहे. यानं काही फरक पडत नाही की ते पालक आहेत की शिक्षक आहेत की आध्यात्मिक गुरु की राजनीतिक नेते, किंवा देव स्वतः खाली आला आणि काहीतरी वेड्यासारखं बोलला. तुम्हाला त्याला प्रश्न करता आला पाहिजे, हेच या संस्कृतीचं स्वरूप आहे. हे बघा, अगदी असे जीव ज्यांना आपण दैवी समजतो ते आले. अर्थात आपण त्यांना फक्त प्रश्न विचारले, न संपणारे प्रश्न. जेव्हा शिव आला, त्याची बायको पार्वतीने लाखो प्रश्न विचारून त्याला हैराण केलं. जेव्हा कृष्ण आला, अर्जुनानं 1000 प्रश्न विचारले. प्रश्न आणि प्रश्न आणि प्रश्न. मी तुम्हाला सांगितलं पाहिजे, आम्ही ट्रेक करत होतो तिबेटमध्ये. लोकांचा एक समूह जवळपास 42 वेगवेगळ्या देशातून आलेला. तर एक भारतीय माणूस जो अमेरिकेत सेटल झाला होता, त्याला प्रश्न विचारायचा होता. मी म्हणालो, तुम्ही प्रश्न विचारू शकता. लगेच त्यांनी हात वर केला आणि उभा राहिला. त्यानं प्रश्न विचारला जो 8 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालला आणि सुरूच होता. मी म्हणालो, हे बघा, हा खूप लांबलचक प्रश्न आहे. मग मी बाकीच्यांना सांगितलं, कारण ते सगळे बघत होते, कारण वेगवेगळ्या देशातून आले होते. त्यांना तो प्रश्न कळे ना. मी म्हणालो, हे बघा, हा खूप भारतीय प्रश्न आहे. प्रश्नात प्रश्न, प्रश्नात प्रश्न, प्रश्नात प्रश्न, प्रश्नात प्रश्न. भारतीय लोक यात पटाईत आहेत, कारण त्यांच्याकडे 15,000 वर्षांची संस्कृती आहे. ते असेच प्रश्न विचारत आले. कुणीही येऊ दे, शिवा असो कृष्ण असो, त्यांना त्याला गुगली बॉल टाकायचा आहे. हाच सगळा हेतू आहे. तर मी म्हणालो, हा भारतीय प्रश्न आहे. आणि मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की भारतीय डोकं ते अशा प्रकारचे प्रश्न का विचारतं. खूप संस्कृती आहे त्याच्या मागे. मग एक चायनीज महिला, ती म्हणाली, सद्गुरू, मी अमेरिकेत काम करत होते, तिथं सुद्धा फक्त भारतीय लोकच प्रश्न विचारतात. आम्ही कधीच प्रश्न विचारले नाहीत, फक्त कायम भारतीयच प्रश्न विचारत होते. मी म्हणालो, भारत असाच आहे.